हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे तर सकाळी सकाळी व्हिडिओला मस्त अशी सुरुवात केली आहे. सर्वात आधी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. इथं देवांची आंघोळ घातली, देवपूजा झाली आणि बाहेरून गार्डनमधून मस्त फुलं तोडून आणले आणि आता इथे देवांना फुलं वाहून घेते. तर बघा अशी केली आहे मी आजची देवपूजा. छान अशी रांगोळी काढलेली आहे देवांसमोर. गार्डनमध्ये छान अशा आता फुलं यायला लागलेत, त्याच्यामुळे ना काही फुलांचा आणि हे टगरीच्या झाडाला आहे ना 12ही महिने फुलं राहतात आणि मी हेच फुलं देवांना वाहते. 12ही महिने देवांना फुलं हेच असतात माझे. आजचा वार आहे शनिवार. तर मला आहे ना बरेचशा ताई कमेंटमध्ये सांगतात का ताई तुम्ही वारसुद्धा सांगत जा, पण एखाद्या दिवशी ना लक्षातच नाही राहत. ज्या दिवशी मला आठवण आली का मी आठवणीनं सांगते. तर आजचा वार आहे शनिवार आणि इथे ना आता मी देवांना फुलं वाहून घेते. म्हणजे देवपूजा झाल्यानंतर आहे ना मग बाकीच्या कामांना सुरुवात करायला. तर बघा इथं मस्तपैकी माझी देवपूजा झाली. छान अशी देवांना आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर देवारा वगैरे पण स्वच्छ पुसून घेतला आणि अशी केली मी आजची देवपूजा. आजची देवपूजा जरा उशिरा केली. स्वयंपाक वगैरे घरातले कामं आवरून घेतले आणि आज घरीच होते तर मग म्हटलं आज देवपूजा पण मस्तपैकी निवांत करूया. देवांना पण जास्त वेळ. देवपूजा आहे ना मी जरा उशिरा केली. उंबरठ्याला हळदीचं लेपन देवपूजेच्या आधीच केलं आणि बघा अशी केली आजची देवपूजा. चला तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते कशी केली देवपूजा. मस्त इथं साच्याची रांगोळी काढलेली आहे आणि बघा छान अशी देवपूजा करून झाली. देवांची आंघोळ घातली. बरेच दिवस झाले का देव मी उजळवलेलेच नाही. माझ्या मते 2-1 महिने झाले तरी पण बघा अजून काही देवांवरती असे जे तांब आहे ना त्याच्यावरती डाग वगैरे बघा दिसतात का नाही, असे काळपट वगैरे पण झालेले नाही. कारण देवांची आंघोळ घालून झाली ना का देव मी हलक्या हाताने ना व्यवस्थित पुसून घेते. एकदम देवांवरती दाब वगैरे देत नाही. तर बघा अजून तरी देव छानच दिसतात. म्हणजे उजळवायची गरज नाही आणि कसं देव पण सतत सतत उजळवू नाही. तर अशी केली मी आजची देवपूजा. चला आता हे फुलं आहेत. गावातून भाजीपाला आणला आहे तर भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी म्हटलं चला वर का होईना पण फ्रीजमधून आहे ना एक हात मारून घेऊया. तर जो खालचा ड्रावर आहे तो घासायला टाकला तोच फक्त खराब झालेला होता. कसं त्याच्यात पालाभाज्या म्हणा किंवा काही फ्लावर वगैरे असं ठेवलेला राहतात ना तर तो होतो खराब. पण बाकीचे हे सेल्फ वगैरे ना हे खराब होती नाही. तर मग तो घासून आणि उन्हामध्ये वाळत ठेवला आहे. तर आता आहे ना वर फ्रीज पुसून घेते. सर्व काही त्याच्यातले सेल्फ वगैरे काढायची गरज नाही. तरी पण मी लाईटचं बटन बंद केलं होतं. जेव्हा कधी फ्रीज आपण स्वच्छ पुसतो तर लाईटचं बटन आठवणीने बंद करायचं. तर भाजीपाला आणला आहे. आता हे सर्व डब्यांना भाजीपाला भरून ठेवते. मलाही सकाळी बाहेर काढून ठेवली आहे फ्रीजच्या. तर मला तूप बनवायचं आहे. तर दिवसभर मलाई बाहेर ठेवली पण मला काही तूप बनवायला वेळ मिळालाच नाही. पुन्हा ती मलाई मी फ्रीजमध्ये ठेवली आणि मग म्हटलं चला रविवारी ना मग तूप तरी बनवील. तर इथे ना सर्व भाजीपाला निवडून आणि व्यवस्थित डब्यांमध्ये भाजीपाला ठेवते. म्हणजे कसं फ्रीज पण एकदम व्यवस्थित नेटका दिसतो, आवरलेला छान वाटतो. तर असाच भाजीपाला ठेवला ना पिशव्यांना वगैरे का फ्रीजमध्ये पण आहे ना एकदम अशी अडचण वाटते. त्याच्यामुळे अशा डब्यांमध्ये भाजीपाला ठेवला ना का फ्रीज पण एकदम मोकळा सुटसुटीत आणि छान दिसतो. एकदमच भरगच्च फ्रीज पण चांगलं दिसत नाही. तर इथे कोथिंबीर वगैरे ना ती निवडून ठेवते आणि माठ भाजी आणली आहे ना तर ती तशीच फ्रीजमध्ये ठेवून देते. संध्याकाळी माझं काम आवरल्यानंतर आहे ना निवांत माठ भाजी निवडून ठेवील. पालेभाज्या आहे ना जास्तीत जास्त घरामध्ये खाल्ल्या जातात. तर बघा छान असा फ्रीज व्यवस्थित पुसून घेतला कारण सर्व सामान काढून पुसायची गरजच नाही पडली. तर हे पण ऑफिसमध्ये जरा वेळ गेले होते. शनिवारच्या दिवशी घरीच राहतात पण जर काही कामं वगैरे आले तर जातात ऑफिसला, नाही तर मग घरीच राहतात. आम्हाला पण आमचे काहीतरी कामं राहतात. सोमवार ते शुक्रवार ऑफिस राहतं पण मग शनिवार रविवारी जर आमचे काही कामं असले ना तर ते कामं करायला लागतात. आणि बघा उभ्यानीच पटकन डायनिंगवरतीच भाजीपाला निवडून घेतला आणि ज्या पिशव्या वगैरे होत्या ना त्या ठेवून दिल्या. कशाला पण लागतात पटकन आपल्याला काही ठेवायला भरायला वगैरे. कोणाला काही द्यायचं असलं ना का प्लास्टिकच्या पिशव्यांची गरज पडते. मग मी काय करते शक्यतो प्लास्टिकची पिशवी टाकूनच देत नाही, ठेवून देते. कधी कधी डब्यांना झाकणांना वगैरे लावायला लागतं. तर बघा ड्रावर आहे ना खालचा फ्रीजचा तो स्वच्छ घासला होता. आता पुसून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. आमच्या इकडे बोर्ड आहे म्हणजेच यात्रा. तर इथं पाळणे वगैरे आलेले आहेत आणि आता ते पाळणेच लावायचे कामं चालू आहे.
आणि घरामध्ये झेंडूचे फुलं होते फ्रीजमध्ये. तर मग मी काय केलं, ते सर्व मोकळे केले, त्याच्या पाकळ्या तयार करून घेतल्या आणि काचेचा बाऊल आहे त्याच्यामध्ये ठेवून आणि डायनिंग टेबलवरती ठेवले. असेच ते फुलं फ्रीजमध्ये असते तर खराब होऊन फेकून गेले असते, किंवा मी आहे ना असं फुलं वगैरे असले तर वाया घालवतच नाही. मस्त माझ्याकडे उरली वगैरे आहे ती सजून ठेवते. तर हे फुलं आहे देवपूजेच्या आदल्या दिवशी मी देवपूजा केली होती, तर ते फुलं मग म्हटलं देवांना कुठं शिळेच फुलं व्हायचे, तर ते फुलं मी काढून घेतले, त्याच्यातले काही फ्रीजमधले आणि जे देवपूजेचे होते असे करून, आणि मी अशी मस्तपैकी उरली सजवली आहे. तर छान असं डायनिंगवरती पण दिसतंय आणि थोडंफार घरात पण काहीतरी वेगळं बघायला मिळतं. भरपूर कमेंट्सला रिप्लाय द्यायचे आहे, तर सर्व कमेंटला रिप्लाय पण देणार आहे. आणि मला आहे ना कसं रिप्लाय द्यायला आवडतं, कारण मी प्रत्येक कमेंट आवर्जून वाचते. एकदा नाही तर 2-2, 3-3 वेळेस माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींच्या कमेंट्स वाचते आणि त्याच्यानंतर रिप्लाय देते. जेव्हा माझं मन भरतं आहे ना कमेंट वाचून वाचून, आणि मग मी कमेंटला रिप्लाय देते. तर हे पण वाचतात कमेंट्स, कारण आहे ना त्यांना पण आवडतं आहे, तर ते उलट मला सांगून दाखवतात का बघा अमक्या ताईने अमकी कमेंट तुला केली आहे, हे ते सर्व काही ते प्रत्येक कमेंट्स वाचतात. तर खरंच खूप छान कमेंट्स असतात, तर असाच सपोर्ट असू द्या मला. आणि आता आहे ना मला इथे भाजी बनवायची आहे. तर सकाळी आहे ना पुरणपोळी केली होती. त्या 2-3 दिवसापूर्वी माझे दादा आले होते, तर आईने होळीचं पुरण दिलं होतं. मी होळीला पुरणपोळीचा स्वयंपाक नव्हता केला, मला करायचं नव्हतं ना, मग त्याच्यामुळे मी काही पुरणपोळी बनवली नव्हती. आणि दरवर्षी मी माझ्या दारामध्ये होळी बनवते, पण ह्यावर्षी मला करायचं नसल्यामुळे ना मी होळी पण बनवली नाही. तर मग आमच्या इथे गावामध्ये होळी असते, तर हे गेले होते गावामध्येच होळीच्या दर्शनाला. मग तिकडेच काही फुलं हारडाकडे नारळ नैवेद्य वगैरे मी दिला होता त्यांच्याकडे, म्हणजे त्यांनी नेला होता आणि होळीचं दर्शन घेऊन आले. तर मग आईने ना पुरण दिलं होतं दादांकडे, तर सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला होता. तर दूध आणि पोळी सर्वांनी आम्ही खाल्ली होती आणि पुन्हा पोळ्या बनवल्या होत्या, म्हणजेच चपात्या बनवल्या होत्या. तर चपात्या होत्या, मग म्हटलं चला आता फ्लावरची भाजी करूया. तर मस्त ताजी ताजी फ्लावर आणली होती आणि फ्लावरची भाजी बनवताना ना उकडून घ्यायची. खूप वेळ फ्लावर उकडावायची, कारण आहे ना त्याच्यामध्ये औषधं फवारलेले असतात फ्लावरवरती ना, त्याच्यामुळं फ्लावर भरपूर उकडून घ्यायची गरम पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतरच भाजी बनवायची. तर मी इथं आता फ्लावर उकडून घेतली, 2 पाण्याने स्वच्छ धुवून पण घेतली, म्हणजे तिचा वास वगैरे येणार नाही. तर आता इथं फ्लावरची भाजी बनवून घेते. तेल तापायला ठेवलं होतं, लसूण बारीक ठेचून घेतला होता, लसणाची फोडणी देऊन घेते, जिरे टाकलेले आहे, लाल तिखट, धना पावडर, हळद पावडर आणि गरम मसाला. तर व्यवस्थित अशी फोडणी देऊन घेते, कढीपत्ता टाकलेला आहे आणि नंतर फ्लावरची भाजी टाकून घेते, जी उकडून ठेवलेली फ्लावर आहे ना ती टाकून घेते. तर छान अशी आता कमी गॅसवरती भाजी शिजून द्यायची. गरम पाणी केटलला ठेवलेलं होतं, भाज्यांना शक्यतो गरम पाणीच वापरायचं. एखाद्या वेळेस नसलंच तापलेलं गरम पाणी तर ठीक आहे, पण शक्यतो गरम पाणी भाज्यांना वापरायचं, म्हणजे भाज्या खूप छान होतात. चवीनुसार मीठ टाकते आणि भाजी शिजायला ठेवते. तर आज फ्लावरची भाजी बनवली आहे, पण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला नाही आहे, कारण आधीने पण डाळ काढलेली आणि यांनी डाळ काढले, तर भीती वाटते कसं शेंगदाण्याचा कूट टाकला आणि ते डाळीच्या तिथे शेंगदाण्याचा कूट वगैरे जाऊन बसला शेंगदाण्याचं, तर त्याच्यामुळं मग म्हटलं नकोच, शेंगदाणे टाकायलाच नको. मग बिना शेंगदाण्याची आज मी भाजी बनवलेली आहे. आता भाजी शिजल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकेल. तोपर्यंत आता माझे राहिलेले कामं करून घेते. तूप बनवायचं होतं, पण तूप बनवायला काही वेळच नाही मिळाला. मला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होत्या का ताई तुम्ही तूप कसं बनवतात, तर मग म्हटलं आपण व्हिडिओ बनवूया आणि मी तूप कसं बनवते ना ते पण दाखवणार होते, पण मला आज काही वेळ नाही मिळाला. मग असून देते म्हटलं, उद्या वगैरे तूप बनवील. तर आता अजून झेंडूचे फुलं आहेत, तर मग म्हटलं माझ्याकडे नाही बघा, पंचधातूची मोठी उरली आहे. 2015मध्ये मी घर बांधलं ना तेव्हा पूजेच्या वेळेस घेतली होती ही उरली. तर आता आहे ना तिच्यामध्ये पण आहे ना छान अशा आता फुलं सजवून ठेवते. मला आवडतं आहे असं घरामध्ये ना काहीतरी वेगळं करायला, किंवा ही पहिल्यापासूनच मला स्वच्छतेची टापटिपपणाची आवड आहे, ती का आजकालची नाही आहे. मला भरपूर कमेंट्स येतात का माझ्या सगळ्या ताई असंच सांगतात का ताई तुमचं घर खूप स्वच्छ आहे, खूप छान नेटनेटकं घर ठेवता. ती मला आहे ना पहिल्यापासून आवड आहे. मला घरामध्ये असा पसारा वगैरे किंवा असं काय आवडत नाही, जिथली वस्तू तिथंच आवडते, कोणतीही वस्तू कुठे ठेवलेली आवडत नाही.
म्हणजे ना डोळे बंद करून गेलं ना एखाद्या वस्तूजवळ तरी माझ्या घरात ती वस्तू तिथेच सापडेल, कोणतीही वस्तू कुठे सापडणार नाही. साधं नेल कटरसुद्धा त्याच्या जागेवरच सापडेल, का ते सुद्धा इथं तिथं पडलेलं दिसणार नाही. तर म्हणजे अशी मला सवय आहे. त्याच्यामुळं माझं घर एवढं नेटनेटकं आणि टापटीप राहतं. तर इथे बघा सर्व फुलं वगैरे ना मी उरलीत टाकून घेतले पाकळ्या करून आणि आता टिपॉयवरती नेऊन ठेवते. एकीकडे माझी भाजी पण शिजायचं काम चालू आहे. आणि हेच नाही तर मला तुम्ही कोणतंही काम लावा पण ते काम माझं नेटनेटकंच राहणार. मला कसंही काम केलेलं आवडत नाही. नाही तर वरवर काम करायचं आणि मी हे काम केलं, तसं नाही. एखादं काम केलं ना तर ते व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि ते आपल्या डोळ्यांना पण ते काम चांगलं दिसलं पाहिजे. नाहीतर हे कर ते कर, कोणतंही काम करा व्यवस्थित करायचं. तर आता ना मी टीपॉय इकडे सरकून घेतला आहे आणि टीपॉयची जागा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते आणि तिथे ना कम्प्युटर ठेवायचा आहे. मला आता कम्प्युटर शिकायचं आहे, त्याच्यामुळे ना म्हटलं हॉलमध्येच कम्प्युटर ठेवू, म्हणजे मग बरोबर तिथं जाऊन बसलं का कम्प्युटर येईल. मला आहे ना कम्प्युटर येत नाही आणि आमच्या ऑफिसमध्ये ना मला कम्प्युटर येणं गरजेचं आहे, कारण हे कम्प्युटरवरचे कामं करतात आणि मी लिखाण काम करते. पण एखाद्या दिवशी हे कुठे बाहेर काही कामानिमित्त गेले तर मग मी कम्प्युटर चालू शकते. त्याच्यामुळे ना मला आता कम्प्युटर चालवायला शिकायचं आहे. तर आता हे आणि आधी मला शिकवणार आहेत, त्याच्यामुळं मग म्हटलं चला हॉलमध्येच ठेवूया, म्हणजे मग तास अर्धा तास बसून का होईना दररोज थोडं थोडं करून मग मला कम्प्युटर जमल. तर आता कम्प्युटर टेबल व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते. माझी ना टायपिंग पण झालेली आहे आणि MSc IT पण झालेली आहे, पण त्याला खूप वर्ष झाले. त्याच्यामुळे त्याच्यातलं मला आता काही जमत नाही आणि हे दररोज काम करतात मी बघते, पण ते काही एवढं मी लक्षच दिलं नाही. तर आता म्हटलं चला आता मी मनावरच घेतलेलं आहे का कम्प्युटर शिकायचंच थोडे दिवसात. तर हे मला म्हणे आधी आणि मी तुला कम्प्युटर शिकवील. तर मग म्हटलं चला. आता माझ्या ताई मला विचारतील नाही तर का ताई फरची पण त्याच कपड्यांनी पुसली आणि त्याच्यानंतर कम्प्युटर टेबल पण त्याच कपड्यानं पुसलं, तर नाही. फरची पुसली त्याच्यानंतर तो कपडा मी बाहेर नेऊन स्वच्छ धुवून काढला, साबण लावून धुतला आणि पुन्हा मग कम्प्युटर टेबल पुसायला आणला. कारण दुसरा एखादा कपडा काढायचा आणि तो पुन्हा धुवायला टाकायचा. तर मग म्हटलं जाऊ दे असू दे त्याच्यानेच पुसून घेते. पण तो कपडा मी स्वच्छ साबणीने धुवून आणला आहे बाहेरून आणि आता इथे ना टीपॉयची काच वगैरे पुसून घेते. त्याच्यावरती फुलांची उरली ठेवते. आज मला तांब्या पितळाचे भांडे पण घासायचे होते, काढून ठेवलेले, पण काय आज वेळच नाही मिळाला. बरेच दिवसापासून ते भांडे म्हटलं घाशील भरपूर माझ्याकडे तांब्या पितळाचे देवपूजेचे वगैरे भांडे आहेत, तर ते घासायचे. मग म्हटलं जाऊ दे आता एखाद्या दिवशी ना आता आमच्या इकडची यात्रा वगैरे होऊन देते आणि त्याच्यानंतरच तांब्या पितळाचे भांडे घासते. तर बघा छान किती मस्त दिसू राहिले ना. हे फुलं फेकून दिले असते तर त्याचा काय उपयोग झाला नसता, पण आता मी असे सजून ठेवले तर किती छान घर दिसतंय आणि अशानेच आपलं घर पण सुंदर आणि नेटनेटकं दिसते. तर बघा किती सुंदर आणि छान वाटतंय. तर इथं ना आता माझी भाजी पण तयार झालेली आहे बघा मस्त अशी. आणि वरण भाताचा कुकर आहे ना सकाळीच लावलेला होता, तर वरण भात तर आहेच, फक्त आता मला भाजीच राहिलेली होती करायची. मी तर असे खरं सांगायचं तर दुपारी वगैरे कधीही स्वयंपाक करत नाही. एखाद्या दिवशी गरज वाटली तरच करते, नाहीतर सर्व काही स्वयंपाक सकाळीच करून घेते. किचन एकदम स्वच्छ आवरेला असला ना का मग पुन्हा काही करायची इच्छा होत नाही. मग माझं तर खरं सांगायचं तर जीव नाही लागत. डायरेक्ट संध्याकाळी मी चहा बनवायच्या वेळेसच किचनमध्ये जाते आणि तेव्हापासूनच कामाला सुरुवात करते. पण एकदा किचन आवरला ना का मग माझं मन नाही लागत किचनवरती काही करायला. मग त्याच्यामुळेच आहे ना मी इंडक्शनवरती भाजी बनवली. मग म्हटलं नको आता गॅस वगैरे सर्व काही स्वच्छ आहे. तर इथे ना हौसानी फरची पुसून घेतली आणि बाहेर झाडं बघा, झाडांना 2 दिवसापासून पाणी घालायचं आहे, पण व्होल्टेज एवढा कमी आहे ना, खूप आमच्या इकडे व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे वरतूनच तिकडनंच एकदम कमी व्होल्टेज येऊ राहिलं, त्याच्यामुळे सर्व गावामध्ये कमी पॉवर आहे लाईटचा आणि मग त्याच्यामुळं बोर चालू होत नाही तर झाडांना पाणी मिळत नाही. 2 दिवस झाले झाडांना पाणीच घातलेलं नाही आहे. आणि मला आहे ना घराच्या आजूबाजूचं पण धुवून काढायचं आहे. तर इथे ना काही फुलं सुकलेले होते गुलाबाचे वगैरे, सुकलेले फुलं आहे ना काढून घेते. आणि लहान लहान मुलांचा आहे ना आवाज येऊ राहिला आहे, कारण हे बघा पाळणे वगैरे चालू आहे, सेटअप तयार करायचं, उभं करायचं काम. तर बघा किती छान गार्डन दिसू राहिलं. अजून तर मला ह्या सर्व बादल्यांना कलर वगैरे द्यायचा आहे
कलर दिल्यानंतर अजूनच मस्त दिसतील. तर आता हे फुलं वगैरे काढून घेतले आणि लगेच कपडे बाहेरचे वाळलेले ना ते काढून घेते. हवा बघा किती मस्त सुटलेली आहे, खूप मस्त बाहेर हवा येते, घरामध्ये पण आणि बाहेर पण. कपडे बघा किती हवेनं उडत आहे. तर मग म्हटलं चला लगेच कपडे काढून घेऊ. अजून मला चहा ठेवायचा आहे, चहा घ्यायचा आहे आणि ऊन पण आहे, पण आता भरपूर उशीर झालेला आहे, माझ्या मते 5:30 वगैरे वाजलेले आहे. तर आता आहे ना आज काही करून बाहेरचं सगळं काही धुवून घेणार आहे. तर बघा हे 9:30 पावणे 10 वाजले रात्रीचे आणि मी घराच्या आजूबाजूचं धुवायला घेतलं होतं, पण इकडची बाजू धुतली, लाईट कमी झाली, मग पुन्हा इकडची पूर्ण बाजू धुवून झाली आणि तिकडची बाजू राहिलेली आहे, गार्डनची पण बाजू राहिली आहे. तर मग ते तसंच ठेवलं, म्हटलं जेव्हा लाईट फुल येईल ना तेव्हा धुवून काढील. तर छान असं धुवून वगैरे घेतलं आणि मनी प्लांटच्या वेलला आहे ना मी मस्त अशी लाईटिंग लावली आहे ना, तर खूप मस्त दिसते. तिकडे बघा पाळणे आलेले आहेत, घराशेजारी पण आकाश पाळणं आहे आणि तिकडे पण आकाश पाळणं आहे, दोन्ही बाजूने आकाश पाळणे आहे. तर हे मला म्हणे जोपर्यंत तू हे घराच्या आजूबाजूचं धुतलं नाही ना तोपर्यंत तुला काही करमायचंच नाही. तर खरंच मग मी एखादं काम मनाव घेतलं आणि ते काम पूर्ण नाही ना झालं तर मला करमत नाही. एक बाजू घराची धुवून काढली आणि बाकीच्या बाजू आहे ना त्यानंतर धुईल. बघल आता मी चालले माझ्या मामांच्या इकडं. ओवी, आद्विक, दीपाली, आई बाबा आले, तर 2-3 दिवस झाले त्यांना येऊन, पण मी काही गेलेच नव्हते. आणि तुम्हाला आहे ना इकडनं आपलं घर दाखवते बघा, समोरच्या बाजूने झूम कॅमेरा केला आहे आणि त्याच्यानंतर घर दाखवते आहे. तर किचनचं जो बेसिंग आहे ना तिथून हे दुकानं वगैरे सगळे काही दिसतात, हे बलूनचे वगैरे आहेत ना ते किचनमधून दिसतं हे दुकानं. तर हे चालले आता हे आणि मी सोबतच गेले, यांनी मला मामांच्या इथं सोडून दिलं आणि ते गावामध्ये सोंग बघायला गेले. तर चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा.